महत्त्वाची बातमी समोर येते। भाजपच्या कारभारावर अजित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। 8 वर्ष भाजपकडून केलेल्या गैरकारभाराविरोधात भूमिका मांडणार आहेत अजित पवार। भाजपवर आता निशाणा साधणार आहेत। संध्याकाळी 5 वाजता या पत्रकार परिषदेचे आयोजन। अजित पवार काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेत। अमोल, आपण पाहतोय अजित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत, मात्र आपण पाहतोय मित्रपक्ष भाजपच्या कारभारावरती या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेणार आहेत। संध्याकाळी 5 वाजता अजित पवारांची पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेमध्ये गेल्या 8 वर्षांमध्ये भाजपने जो गैरकारभार केलेला आहे त्याचे वाभाडे अजित पवार या पत्रकार परिषदेतून काढणार आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड याच्यामध्ये पिंपरी चिंचवडची महानगरपालिकेची निवडणूक ही अजित पवारांची प्रतिष्ठेची आहे। याआधी सुद्धा अजित पवारांनी म्हटलेलं आहे की काहीही करून पिंपरी चिंचवडची महानगरपालिका मी ताब्यात घेणार आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 8 वर्षांमध्ये भाजपने जो गैरकारभार केलेला आहे, भ्रष्टाचार केलेला आहे, SRAच्या प्रकल्पाच्या माध्यमातून जी काही लूट करण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे पिंपरी चिंचवडकरांना याचा आर्थिक बोजा पडलेला आहे, या सगळ्या मुद्द्यांवर अजित पवार हे आज भूमिका मांडणार आहेत। पत्रकार परिषद ते घेऊन बोलतील। एकीकडे राज्यामध्ये जरी महायुती म्हणून अजित पवार आणि भाजप हे एकत्र असले तरी स्थानिक म्हणजे पुणे महानगरपालिका असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मात्र महायुतीच्या विरोधामध्ये अजित पवार हे मैदानात उतरलेले आहेत आणि त्यामुळे यामध्ये पिंपरी चिंचवडची महानगरपालिका जिंकून आणण्यासाठी भाजपने जो गैरकारभार केलेला आहे तो आता अजित पवार हे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर मांडतील। आज संध्याकाळी 5 वाजता त्यांची पत्रकार परिषद आहे आणि त्यामुळे कोणकोणते मुद्दे अजित पवार या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर आणतात आणि पिंपरी चिंचवडकरांना काय आवाहन करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण आजची ही पहिलीच पत्रकार परिषद असणार आहे ज्याच्यामध्ये थेट अजित पवार हे भाजपलाच धारेवर धरणार आहेत। इथून पुढे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये ज्या ज्या सभा होतील त्या सभांमध्ये मी पालकमंत्री असताना काय काय केलेलं आहे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता असताना त्यांनी काय काय केलेलं आहे याचा सगळा लेखाजोखा अजित पवार हे सभांमधून मांडतीलच। मात्र आज पहिलीच पत्रकार परिषद अजित पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये होते, ज्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 8 वर्षांमध्ये जो गैरकारभार झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये आज थेट अजित पवार भाजपच्या विरोधामध्ये भूमिका मांडणार आहे। जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।